आधी आपल्याकडे समजा 5च डॉक्टर आहे, त्याच्यात असायला पाहिजे 25. तर एक उदाहरण सांगतो, ते 5 आहे, ते 5तले परत 2-3 तुम्ही त्यांना तुला थोडंसं त्याच्यामध्ये एक सुसूत्रता आणायला लागेल की एखाद्याला रजा दिली नसता जर गरज नसेल CL किंवा वैद्यकीय सोडून, तर तुला त्याच्यात तुझं हे राहील, ऑथॉरिटी राहील की कोणाला द्यायचं प्रायोरिटी प्रमाणे बघावं लागेल. कारण दोघांना बोलून घ्यावं लागेल. नाही, प्रायोरिटीसाठी तुला प्रायोरिटीवर सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रायोरिटी सेट करा. ज्याला अर्जित रजा किंवा मेडिकल खरंच गरज आहे त्याला देण्याबद्दल गरज नाही, आणि ते देतानाही आपली पर्यायी व्यवस्था किंवा आपली रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यायची. आपण शेवटी लोक आपल्यावर अवलंबून आहेत ना. या संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयामध्ये जवळजवळ अर्ध्या जिल्ह्याचा भाग झाला, जवळजवळ या 2-3 तालुक्यात. ब्लड स्टोरेज युनिट आणि ब्लड बँक आज किती आहे? आज रक्तसाठवण किती भेटते हे घेऊन सांगा. जस्ट तुमच्यावर विश्वास ठेवूनच बसली प्राथमिक चर्चा आहे. मला सांगा, तर लोकांना कमी पैशामध्ये मिळालं पाहिजे. कारण एखादा पेशंट सरकारी दवाखान्यामध्ये समजा गेला तर तो कमी पैशामध्ये किंवा सगळ्या मोफत योजनांमधनं त्याच्यावर उपचार होतात. पण जर खाजगीमध्ये गेला, 3 दिवस राहिला, मी तुम्हाला सांगतो कमीत कमी 30,000 रुपये त्याला बिल हे देणं आहेच खाजगी डॉक्टर. म्हणजे अशी परिस्थिती आहे. मग तो काय ते स्वीकारतो? इथं आपल्याकडे काय पर्याय नाही ना. माणूस तर बरा झाला पाहिजे, आजारावर मात केली पाहिजे, मग तो जातो. पर्याय नसतो, त्याच्याकडे पैसे नसतात. म्हणजे एकीकडे आजारावर मात करण्यासाठी त्याला कर्ज. हिंगोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक समस्या होत्या. अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याच्या निमित्तानं संबंधित आपले या जिल्ह्याचे CS श्रीपाद पाटील सर, इतर सर्व डॉक्टर्स यांची त्या ठिकाणी मी भेट घेतली आणि ज्या त्रुटी आहेत या उपजिल्हा रुग्णालयातल्या त्या प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी केली आणि त्यांनी मला आश्वासित केलं की येत्या 8 दिवसामध्ये आपण हे सगळे प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी आपण मार्गी लावू. आणि सगळ्यात पहिला जो प्रश्न होता की कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ज्ञाची नियुक्ती आपण या उपजिल्हा रुग्णालयामध्ये करावी, अशा प्रकारची मागणी त्यांच्याजवळ त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर जो ICU कक्ष आहे हा कार्यान्वित करण्याच्या संदर्भातल्या सुद्धा सूचना त्यांना दिलेल्या आहेत. मला वाटतं की जवळजवळ 3 बेडचं ICU कक्ष येत्या 8 दिवसात आपण सुरू करतो, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. त्याच्यानंतर बालरोग तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञांची नियुक्ती या उपजिल्हा रुग्णालयामध्ये व्हावी, अशा प्रकारची सुद्धा मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर 2D इको सेवा, ज्याच्यामध्ये अलीकडे हृदय विकाराचे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे ही जी काय 2D इको आहे हे करणं प्रत्येक रुग्णाला किंवा आजारी पेशंटला किंवा त्याला हृदयविकाराचा त्रास आहे आणि म्हणून ह्याची जर खाजगीमध्ये जर आपण किंमत केली तर जवळ 3 ते 5,000 रुपये एवढा खर्च हा प्रत्येकाला त्या ठिकाणी येतो आणि म्हणून ही सेवा या उपजिल्हा रुग्णालयामध्ये चालू व्हावी याच्याबाबतची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि लवकरच आपण 2D इको सेवा त्या ठिकाणी करू, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलं. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची म्हणजे परिचारिका ज्या आहेत किंवा इथले जे कर्मचारी आहेत यांची त्या ठिकाणी कमतरता भासू नये आणि म्हणून जवळजवळ 33 परिचारिका नर्स अशा प्रकारच्या परिचारिका याच्यामध्ये आहेत, अशा प्रकारची त्यांनी या व्यवस्थापनेमध्ये म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात. त्याचबरोबर जी ड्रेनेज असेल, रस्ते असतील, स्वच्छतागृह असेल याबाबतची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि लवकरात लवकर त्याच्यावरसुद्धा आपण निर्णय करतो, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर जी 108 रुग्णवाहिका आहे या रुग्णवाहिकेला गेली 4 महिने फक्त रुग्णवाहिका त्या ठिकाणी दिली जाते, पण त्याच्यामध्ये जो डॉक्टर द्यायचा असतो तो डॉक्टर दिला जात नाही आणि म्हणून ते आम्ही निदर्शनास आणून दिलं. आणि ती जी सेवा आहे ती सेवा नुसती 108 ॲम्ब्युलन्स नाही तर त्याच्याबरोबर डॉक्टर दिला जातो, तशा प्रकारचे पैसे त्या एजन्सीकडनं त्या ठिकाणी घेतले जातात आणि म्हणून 4 महिने त्या ठिकाणी आज डॉक्टर नाही आणि तशा स्थितीमध्ये 108 दिली जाते. ते काय आम्ही मान्य केलेलं नाही. पर्यायी व्यवस्था आपण एकतर एजन्सीला डॉक्टर पुरवण्याच्या संदर्भामध्ये आपण आदेश करा, नसेल तर आपण आपल्या रुग्णालयातनं, जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, त्याच्यातनं त्या ठिकाणी तो डॉक्टर आणि 108 ही त्या ठिकाणी रुग्णाला द्या, ही मागणी केलेली आहे, त्यांनी मान्य केलेली आहे. त्याचप्रमाणे या सगळ्या उपजिल्हा रुग्णालय आहे याच्यामध्ये जी पाणी आहे, लाईट व्यवस्था आहे, ही सुद्धा त्या ठिकाणी तातडीनं चांगल्या पद्धतीची करावी. कारण सर्वसामान्य जो रुग्ण आहे
हा ग्रामीण भागात नाही येतो. देवगड असेल, वैभववाडी असेल, कणकवली असेल किंवा इतर तालुक्यातल्या भागातनं, आणि त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा CCTV हा या सगळ्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये बसवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची सुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि तीसुद्धा आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करू, ही भूमिका त्यांनी सांगितली. त्याचबरोबर डॉक्टर विशाल रेड्डी हे या ठिकाणी पूर्वी कार्यरत होते आणि त्यांनी आपल्या कामातनं, आपल्या वैद्यकीय सेवेतनं खरं तर या उपजिल्हा रुग्णालयाला एक चांगली सेवा सर्वसामान्य माणसाला देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या ठिकाणी चांगली सेवा देत होते. आणि असं असताना त्याच डॉक्टर्सची त्या ठिकाणी बदली झालेली आहे आणि म्हणून आम्ही पुरा उपजिल्हा रुग्णालयाशिवाय CS स्तरावर मागणी केली की पुन्हा त्या डॉक्टर विशाल रेड्डींना या ठिकाणी आणावं आणि त्यांच्यावर ही उपजिल्हा रुग्णालयाची जबाबदारी द्यावी. त्यांच्या पत्नीसुद्धा या खाजगी भूलतज्ञ डॉक्टर आहेत आणि त्यामुळे तीसुद्धा गरज या निमित्तानं पूर्ण होऊ शकेल. आणि त्याचबरोबर ब्लड बँकची सुद्धा मागणी त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये केलेली आहे. कारण खरं तर नुसतं ब्लड जे आहे ते या ठिकाणी मिळतं, पण प्लाझ्मा किंवा इतर जे पद्धतीचं जे रक्त हवं असतं पेशंटना किंवा रुग्णांना ते या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ब्लड बँक ही या ठिकाणी व्हावी. अशा प्रकारच्या अनेक मागण्यांचं निवेदन हे CS सरांची त्याबाबत चर्चा झाली. खरं तर या महाराष्ट्रामध्ये 1440 हे डॉक्टर या त्या ठिकाणी आता भरती होणार आहे आणि जवळजवळ या जिल्ह्याला त्यातील कमीत कमी 70 डॉक्टर मिळावे अशा या जिल्ह्यासाठी, सिंधुदुर्गसाठी अशा प्रकारची मागणी आम्ही लावून धरलेली आहे. आणि मला वाटतं की या राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाशजी आबिटकर साहेब यांच्याशी सुद्धा याबाबत चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त डॉक्टर या 1440च्या भरतीमधनं या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिले जातील ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण त्याचबरोबर आज एक चांगली गोष्टसुद्धा जिल्ह्यामध्ये होते की CR जी मशीन आहे ही मशीन ज्याच्यावर हाडाचं ऑपरेशन केलं जातं, हाडांवरचं, याच्यामध्ये ही मशिनरी अद्ययावत मशीन आहे आणि ती हवी होती. उद्या 1 तारीखला या मशिनरीचं उद्घाटनसुद्धा निदान या जिल्ह्यामध्ये होतं आहे आणि त्यामुळे कुठंतरी त्याचा फायदा हा जिल्ह्यातल्या जे अपघातामध्ये ज्याच्यावर हाडावर उपचार करायचे आहेत अशा रुग्णांना त्याचा फायदा होईल. आज कणकवलीमध्ये जर आपण पाहिलं तर 10-10, 15-15 दिवस त्या ठिकाणी अशा रुग्णांना तिकडे उपचारासाठी किंवा सर्जरीसाठी थांबावं लागतं. पण ती मशीन आल्याच्या नंतर कुठंतरी दिलासा मिळेल आणि ते प्रमाण कमी होईल. तरीसुद्धा मी इथं सांगितलेलं आहे की इथं डॉक्टर पाकळे, डॉक्टर तायशेटे आणि डॉक्टर रासम अशा पद्धतीचे डॉक्टर या शहरामध्ये आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे सुद्धा ती जबाबदारी देऊन याबाबतचा योग्य नियोजन आपण करावं. एखाद्या पेशंटला 15-15 दिवस आपल्यावर सर्जरी उपचार करण्यासाठी थांबावं लागता कामा नये, तातडीनं त्याच्यावर उपचार व्हावेत ही त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका CS सरांना मी सांगितलं की सगळे जे आपण जे पेशंट असतात यांच्यावर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण गोवा GMC गोवा मेडिकल कॉलेज हे रेफर करतो आणि शेवटी तिकडे जाऊन पेशंटावर उपचार होतात. माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा सिंधुदुर्गामध्ये तशा प्रकारचं जसं GMC आहे तसं SMC किंवा महाराष्ट्र MMC म्हणजे महाराष्ट्र मेडिकल कॉलेज किंवा सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण व्हावं आणि तशा पद्धतीचे उपचार सिंधुदुर्गातल्या पेशंटावर सिंधुदुर्गामध्ये व्हावे हा त्या ठिकाणी प्रयत्न होणं गरजेचं आहे. आज जे चालू आहे जे काम म्हणजे मेडिकल कॉलेजचं 3 वर्ष झाली, आज इतक्या संत गतीनं त्या ठिकाणी चालू आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये सुद्धा अजून कदाचित या जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज पूर्ण होईल की नाही अशा पद्धतीचं वाटत नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं त्याला वेग हवा तो वेगसुद्धा देण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर या जिल्ह्यामध्ये जसं GMC आहे तसं या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या रुग्णांवर या जिल्ह्यामध्ये योग्य ते उपचार व्हावेत आणि लोकांचे त्या ठिकाणी आरोग्य हे वाचलं पाहिजे ही भूमिका आहे. आणि म्हणून 8 दिवसाची मुदत या ठिकाणी दिलेली आहे या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आणि हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आरोग्याच्या दृष्टीनं सिंधुदुर्गातल्या जनतेच्या दृष्टीनं आणि त्यावर आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला CS सरांनी श्रीपाद पाटील साहेबांनी याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी आपण निर्णय करू.